नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला माझ्या जीवनातील काही आठवणी या व्हिडिओ मालिकेतील पहिला एपिसोड सुरू करतोय. मित्रांनो, मी ज्या काही या आठवणी सांगणार आहे, या आठवणीमध्ये असा काही कालखंड ठेवलेला नाही. मला जसं आठवतील तसं तसं मी ते आपणाला सांगत जाईल. मला जशा माझ्या आठवणी आठवतील तसं मी आपणाला सांगत जाईल. तर मित्रांनो, मी जेव्हा 1981ला 10वीची बोर्ड परीक्षा दिली आणि गावी गेलो, तर मला काय करावं हे समजेल. कारण शालेय जीवनामध्ये माझी एक सवय होती की माझी शाळा औरंगाबादमध्ये होती, रेसिडेन्शियल स्कूल होती आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 महिन्याची सुट्टी असायची. मला 10 जूनच्या आसपास शाळेत यावं लागायचं आणि साधारणतः 10 एप्रिलच्या आसपास आम्हाला गावी पाठवलं जायचं. मी 10वीची परीक्षा आणि त्याच्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तर समजा 26ची परीक्षा संपली, मी गावी गेलो की मी 2 महिन्यामध्ये 7वीचा अभ्यास करून टाकायचो. मग 7वीची परीक्षा दिली तेव्हा सुट्ट्यामध्ये 8वीचा अभ्यास करून टाकायचो आणि त्यामुळं माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझा अभ्यास ठरलेला असायचा. पण जेव्हा 10वीचीच परीक्षा दिली तेव्हा आता पुढं काय करायचं हे नक्की नाही. आता 10वीचा निकाल लागेल, नंतर मग 11वी 12वीचं ॲडमिशन वगैरे ते वेळ होता. तर 2 महिने काय करायचे. तर माझी आई म्हटली की तुझे एक काका आहेत इथं येरमाळ्याजवळ रत्नापूर म्हणून गाव, आणि त्या गावी तू काकांना जाऊन भेट. तू कधी त्यांना भेटला नाहीस, पण काका फार चांगले, तू कधी लहान असताना तू गेलेला आहे तो खूप वेळा. म्हटलं बरं. आणि मित्रांनो, मी मे महिन्यामध्ये मे 1981ला त्या काकांना भेटायला गेलो. त्या काकांना पण 2 मुलं होती आणि ते जे काका होते त्यावेळेस त्यांचं वय 80-85च्या पुढे गेलेलं होतं. म्हणजे त्यांचा जन्म 1895च्या आसपास असावा, म्हणजे विनोबा भावेंच्या बरोबरीच असावं. तर त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप मजा यायला लागली. त्यांच्याजवळ एक विद्या होती आणि ती विद्या होती ते हाडाचे डॉक्टर होते. शिकलेले नव्हते, अशिक्षितच होते. इंग्रजी मराठी थोडंफार वाचता यायचं, पण इंग्रजीचा वगैरे त्यांचा काही फारसा संबंध नव्हता. पण त्यांच्याजवळ जी विद्या होती, पारंपरिक वैद्य नावाचा प्रकार असतो, की त्यांच्याजवळ जी विद्या असते त्या विद्येनं ते चमत्कार करू शकतात. तर मित्रांनो, त्यांच्याजवळ अशी विद्या होती की कुणाच्याही हाडाचा काहीही प्रॉब्लेम असेल तर ते लगेच सॉल्व्ह करायचे. समजा एखाद्याला हाडाभोवती सूज आलेली आहे तर व्यवस्थित काहीतरी तयार करून ते त्या हातावर बांधून द्यायचे. दुसऱ्या दिवशी ती सूज पूर्ण गेलेली असायची. किंवा कधी कधी लाकूड वगैरे हे करून हाड हे करायचे, हलवायचे आणि असे काही विचित्र गमतीशीर गोष्टी करायचे ते, पण पेशंट चटकन बरा व्हायचा. मित्रांनो, मी 10वीची परीक्षा झाली म्हणजे मला चांगलं कळत होतं आणि माझ्या लक्षात आलं की फार मोठे डॉक्टर आहेत, अडाणी आहेत, निरक्षर आहेत, सगळं खरं आहे, पण हे फार मोठे डॉक्टर आहेत. आणि मी त्यांच्यासोबत बसलेलो असायचो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर ऊन असल्यामुळं कोठ्यामध्ये आम्ही बसलेलो असायचो, दिवसभर गप्पा मारत बसायचो. माझ्याजवळ काही पुस्तकं होती, पुस्तकं वाचायचो, मी काही गोष्टी ऐकवायचो त्यांना. पण प्रत्येक तासाला अर्ध्या तासाला कोणी ना कोणी एक पेशंट त्यांच्याकडे यायचा आणि ते त्या पेशंटला ठीक करायचे. मी अनेक वेळा पाहिलं की खेड्यामध्ये पेशंट आणण्याची एक पद्धत असते. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो की कसं ट्रॉली वगैरे असते, ट्रॉलीवर पेशंटला झोपवतात वगैरे. आता खेड्यातल्या लोकांना हे काय माहिती, ज्याला मुवमेंट करता येत नाही अशी अवस्था आली पेशंटची की त्याला चादरीवर झोपवतात आणि एक माणूस पुढचे 2 बाजू पकडतो, मागचा माणूस मागचे 2 कोपरे पकडतो आणि त्याला त्या चादरीवरून घेऊन जातात. तर या पद्धतीनं पेशंट यायचे. कधी कधी 4-4 माणसं पकडून आणायची. आणि आमचे हे काका
त्यांना 15-20 मिनिटात ठीक करायचे. आणि जो पेशंट चादरीवर टाकून आणलेला आहे तो पेशंट पायाने चालत जायचा. कधी कधी जखम फार खोल असेल तर सांगायचे की एवढा वेळ लागेल, एवढा वेळ लागेल, 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. पण प्रत्येक पेशंट ठीक व्हायचा. आश्चर्यचकित झालं, म्हटलं फार मोठी विद्या आहे. आणि मग मी विचार करायला लागलो की या विद्येचा समाजासाठी योग्य उपयोग का होत नाही. तर त्यांनी मला त्यांचा किस्सा सांगितला की 1935च्या आसपास सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना त्यावेळेच्या गव्हर्नमेंट म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने डॉक्टर म्हणून अपॉइंटमेंट दिली होती. त्यांच्या ज्ञानाची सुरुवातीला त्यांनी तपासणी केली की हा माणूस खरोखरच डॉक्टर आणि याच्यामुळे पेशंट ठीक होतात. आणि 1935 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना डॉक्टर म्हणून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीच दिली होती. 200 रुपये पगार. त्या काळचे 200 रुपये म्हणजे खूप झाले. आणि ते गेले. त्यांना राहायला क्वार्टर वगैरे दिला. आता ते खेड्यातल्या पद्धतीने राहणारे, सोबत कोणी नाही, एकटेच गेलेले, थांबले तिथं. आणि त्यांनी विचारलं माझा वॉर्ड कोणचा आहे, माझे पेशंट कुठे आहेत. तर दाखवलं त्यांना की हे तुमचे पेशंट्स. म्हणजे ठीक आहे. आणि रात्रीच ते गेले हॉस्पिटलमध्ये. 2-3 दिवसामध्ये बरेचसे पेशंट व्यवस्थित होऊन निघून गेले. जे काही उरले होते त्या लोकांनाही पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्यांनी ठीक केलं. आणि ज्या वॉर्डमध्ये ते आले तेव्हा 700 पेशंट होते. त्या वॉर्डमध्ये 7 दिवसानंतर एकही पेशंट उरला नाही. आणि कधी कधी मग दिवसभरातून 8-10 पेशंट यायचेच. ते त्यांनाही ठीक करून पाठवून द्यायचे. तुला हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाही म्हणायची. अरे ठीक करून टाकायचे. आणि मग एके दिवशी म्हटलं की आता सगळे पेशंट तर संपले आणि मला गव्हर्नमेंटची नोकरीही नको. मी माझ्या गावी जातो. गावी मजेत आहे, मला भरपूर शेती आहे, मला काही पैशाची गरज नाही. आणि पेशंट आला असेल कुणी तर तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवा. तुम्हाला ठीक होत असेल तुम्ही ठीक करा, नाही ठीक झालं माझ्याकडे पाठवा, मी ठीक करून त्याला पाठवून देईल. आणि मित्रांनो, त्यांच्याकडे पेशंट येण्याची ही जी प्रथा सुरू होती की सतत कुठून ना कुठून पेशंट येतोय हे चेक करतायत आणि पेशंट निघून जातो. मित्रांनो, मी चक्कच झालो की 1930-35 मध्ये त्यांनी सोलापूर हॉस्पिटलमधून जी काही सुरुवात केली होती तर त्या भागातून जवळजवळ 50-60 किलोमीटरच्या अंतराचा प्रवास करून लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी येत होती. 10-10, 15-15 मिनिटाला, कधी कधी अर्ध्या तासाला. आणि उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर एवढं ऊन आहे आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची गर्दी कधी कमी होत नव्हती. मित्रांनो, त्यांचं वय होतं, मी फार लहान होतो, मी फक्त समजून घेऊ शकत होतो. आणि नंतर मग काळ निघून गेला. मी त्यांचं ते हे पाहून मला आश्चर्यच वाटलं. त्यांच्याच रत्नापूरजवळ बाजूला तेरखेडा म्हणून गाव, त्या तेरखेडा गावामध्ये माझा एक मित्र राहतो, अजूनही राहतो. तर हे तिथल्या बाजारासाठी नेहमी जायचे आणि बाजारामध्ये जे पेशंट भेटतील त्यांना ते ठीक करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे पेशंट ठीक करून कुठल्याही पेशंटकडून ते कधी फीस म्हणून 1 रुपया सुद्धा घ्यायचे नाही. मी त्यांना विचारलं असं का करता. ठीक आहे, तुम्हाला अगोदर शेती होती, शेतीचं उत्पन्न होतं, त्यावेळेस पैशाची गरज नव्हती. पण आता तुम्हाला पैशाची गरज आहे आणि आता तुमची मुलं मोठी झालेली आहेत, मुलांचं शिक्षण आहे, आता शेतीचं पहिल्यासारखं उत्पन्न राहिलं नाही. तर ते म्हणायचे नाही, काय असतं, आम्हाला परमेश्वराने ही विद्या दिलेली आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी आमचा जन्म आहे. हा जर जन्म आम्ही पैसे कमावण्यासाठी घालवला तर आमची सगळी विद्या, आमची सगळी नीती नष्ट होऊन जाईल. मित्रांनो, त्यांची ती वाक्य आता जसेच्या तसे माझ्या लक्षात नाही, पण ते जे काही बोलत होते त्याचा अर्थ जवळपास हाच होता. आणि अखंडपणे पेशंट्सची ती सेवा करत होते. तर 80-85च्या वर त्याचं वय होतं. आणि मित्रांनो, मग माझा त्यांच्याकडचा मुक्काम संपला आणि मी तिथून निघून गेलो गावी. माझ्या 10वीचं निकाल जूनमध्ये लागणार होता. 10वीच्या परीक्षेत मला फार चांगले मार्क्स मिळाले. आणि नंतर मग माझं जे वाटचाल सुरू झाली तर मी त्यांना विसरूनच गेलो. काळ निघून गेला, नंतर मग त्यांची डेथ पण झाली. पण अशी ग्रेट माणसं, त्या माणसाची आठवण मला अजूनही सतत.
जसे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटल्समध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये जसे डॉक्टर्स तयार होतात तसे भारतामध्ये हजारो वर्षांपासून अनेक पारंपरिक वैद्य आहेत आणि ह्या वैद्यचा सन्मान त्या काळामध्ये ब्रिटिश सरकार करत होतं. पण आज आपलं सरकार असून आपली लोक असून ह्या पारंपरिक वैद्य लोकांचा योग्य तो सन्मान केला जात नाही, त्यांना हवा तो रिस्पेक्ट दिला जात नाही. फक्त मेडिकल कॉलेजमधून शिकणारे डॉक्टर्स ग्रेट असतात असं नाही. या पारंपरिक शिक्षणातून सुद्धा तयार झालेले डॉक्टर्स कमी गुणवत्तेचे नव्हते. कारण मी माझ्या डोळ्यात 16 वर्षाचा असताना हजारो पेशंट ठीक होताना पाहिले होते. तर मित्रांनो, मेडिकल कॉलेजमधून किंवा इथून शिकणारे विद्यार्थी हेच खरे डॉक्टर असतात असं नाही. तर ज्या देशाने चरक, सुश्रुत किंवा आयुर्वेद किंवा अशा अनेक मेडिकलच्या क्षेत्रातल्या लोकांना जन्म दिला, त्या देशामध्ये आजही पारंपरिक वैद्य या लोकांनी ही विद्या टिकवून ठेवलेली. अनेक आजार हे लोक बरे करू शकतात. आणि खरं म्हणजे आज आपलं गव्हर्नमेंट आहे, या लोकांनी त्या वैद्य लोकांचा सन्मान केला पाहिजे, त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे आणि त्यांना सुद्धा डॉक्टर म्हणून अपॉइंटमेंट द्यायला हरकत नाही. माझ्या चुलत्याला त्यावेळी 1935 मध्ये डॉक्टर म्हणून अपॉइंटमेंट मिळाली होती. पण अर्थात त्यांचं जग वेगळं होतं, किंवा हॉस्पिटलचं जग वेगळं होतं. पण आता अजूनही असे वैद्य आहेत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी 2005 मध्ये मी चीनमध्ये गेलो होतो आणि चीनमध्ये असाच एक चमत्कार तिथल्या एका जिलिन युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडला होता. आणि त्यांनी कुठल्याही पारंपरिक पद्धतीनं पेशंटला कसलाही त्रास न देता त्याच्या पोटातून 10 किलोचा एक गोळा बाहेर काढला होता आणि त्याची बातमी त्या पेपरमध्ये छापून आली होती. आणि तिथं गेल्यानंतर मग मी मुद्दाम ठरवून की त्या युनिव्हर्सिटीच्या त्या मेडिकल कॉलेजमध्ये गेलो आणि तो वॉर्ड पाहिला. ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन म्हणून आजही चायनामधले सगळे हॉस्पिटल्स त्यांच्या पारंपरिक मेडिसिनला महत्त्व देऊ नयेत आणि भारतासारख्या देशामध्ये या पारंपरिक वैद्यला महत्त्व दिलं जाऊ नये, ही एक फार चिंतेची बाब आहे. मित्रांनो, याच्यावर काहीतरी काम झालं पाहिजे, याच्याबद्दल कायदे झाले पाहिजे. त्या वैद्य लोकांची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे आणि यांना सुद्धा योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. अनेक आजार हे जसे हे डॉक्टर करू शकत नाही, मोठमोठे शिकलेले डॉक्टर बरे करू शकत नाही, ते आजार पारंपरिक वैद्य ठीक करू शकतात. आणि असेच एक नंतर माझ्या जीवनामध्ये फरशीवाले बाबा आले. फरशीवाल्या बाबांबद्दल मी विस्ताराने तुम्हाला नंतर सांगेलच. परंतु माझ्या काकांची मला जेव्हा आठवण येते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की पारंपरिक वैद्य लोकांकडे सुद्धा जबरदस्त विद्या किंवा ज्ञान होतं. ही विद्या आणि हे ज्ञान येणाऱ्या काळामध्ये नष्ट होतंय आणि हे कुठेतरी थांबवावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. नमस्कार.